कधी विचार केलाय का? रोज सकाळी ज्या ऑफिसमध्ये आपण घाईघाईने निघतो, ज्या नोकरीला आपण आपल्या आयुष्याचे 10 ते 12 तास देतो, ती नोकरी एका साध्या ईमेलवर संपू शकते. हो, जेव्हा अचानक मॅनेजर कॅबिन मध्ये बोलवतो आणि हातात गुलाबी कार्ड किंवा मेल देतो आणि सांगतो की उद्यापासून तुमची गरज नाही. होय, हे घडलंय आणि घडतंय देखील. तुमच्याही बाबतीत असं होऊ शकतं. पण तेव्हा पायाखालची जमीन मात्र सरकते, डोळ्यासमोर अंधारी येते, डोकं सुन्न होतं आणि कानात फक्त एकच आवाज गुंजत राहतो, आता पुढे काय? त्या क्षणी स्वतःच्या अपमानापेक्षा जास्त भीती वाटते ती घरच्यांची. पुढच्या महिन्यात घराचं भाडं कसं भरणार, मुलाची शाळेची फी कशी भरणार, आई वडिलांच्या औषधांचा खर्च कसा निघणार. माणूस म्हणून आपण आतून पूर्ण तुटतो. आरशात स्वतःकडे बघायची लाज वाटते. असं वाटतं की आपण अपयशी ठरलो. सगळ्यात जास्त भीती वाटते ती समाजाची. लोक विचारतील तेव्हा काय सांगायचं? माझी काही चुकी नव्हती, हे जगाला कसं पटवून द्यायचं? हे आता या घडीला हे घडतंय. अचानक अनेक लोकांना नोकऱ्यावरून काढलं जातंय. तुमच्यावर ही वेळ येऊ शकते, म्हणून तुम्ही आता सावध झालं पाहिजे. आणि अशा काळामध्ये मी काय केलं पाहिजे हेच समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार केलाय. पण त्या अगोदर तुम्हाला मी अशा काही व्यक्तींची उदाहरणं सांगणार आहे, त्यांनी या अनुभवाचा स्वीकार केलाय, की अनुभव त्यांनी अनुभवले. ज्या माणसाने ऍपल कंपनीची शून्यातून निर्मिती केली, रात्रीचा दिवस करून नवनवीन प्रोडक्ट्स बनवले, त्याच स्टीव्ह जॉब्स यांना 1985 मध्ये त्यांच्याच कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी एका रात्रीत कंपनीतून हाकलून दिलं होतं. ज्यांची कंपनी त्यालाच नोकरीवरून काढून टाकलं होतं. स्टीव्ह जॉब पूर्णपणे कसले होते, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी नेक्स्ट आणि पिक्सार सारख्या नवीन कंपन्या पुन्हा सुरू केल्या. पुढे ऍपल कंपनी बुडायला लागली, तेव्हा ऍपलला पुन्हा स्टीव्ह जॉब्स यांचा पाया पडायला लागलं होतं. ते परत आले आणि त्यांनी ऍपलला जगातील नंबर 1 कंपनी बनवली. स्टीव्ह जॉब्स नंतर म्हणाले होते की ऍपल मधून काढलं जाणं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात उत्तम औषध होतं, कारण त्यामुळे माझ्यातला कलाकार पुन्हा जिवंत झाला. त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. काही वर्षापूर्वी गुगलने, टेक जायंट कंपनीने एका झटक्यात 12,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं. तेव्हाही त्यात अनेक हुशार भारतीय इंजिनियर्स होते. त्यापैकी अनेकांनी नैराश्यात न जाता त्याच महिन्याभरात स्वतःच स्टार्टअप कंपन्या सुरू केल्या. अवघ्या 2 ते 3 वर्षात त्यातील काही कंपन्यांना लाखो डॉलरचं फंडिंग मिळालं. आणि आज ते तरुण म्हणतात की गुगलने आम्हाला ले ऑफ दिलं, ते एका अर्थाने चांगलं झालं, नाहीतर आम्ही आयुष्यभर दुसऱ्यांच्या नोकरीतच अडकून पडलो असतो. मित्रांनो, जेव्हा नोकरी जाते ना अचानक, तेव्हा 1-2 दिवस नैराश्यात जातात. मग एका रात्री जेव्हा घरातील सगळी माणसं गाढ झोपली असतात, तेव्हा आपण त्यांच्या चेहऱ्याकडे बघतो. ते आपल्यावर विसंबून आहेत. त्यांना हे माहिती नाही की त्यांच्यासाठी झटणारा माणूस आज आतून किती खचलाय. आता नोकरी गेल्यानंतर सगळ्यात आधी काय करायचं? तर मित्रांनो, स्वतःला दोष देणं थांबवलं पाहिजे, बंद केलं पाहिजे. हे नीट समजून घ्या की हा कंपनीचा एक व्यावसायिक निर्णय होता. तुमच्या कर्तृत्वाचा पराभव अजिबात नव्हता. कॉर्पोरेट जगात अनेकदा गणिते चुकतात आणि त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसतो, आणि त्यामुळे आरशात बघून स्वतःला अपयशी समजू नका. सुरुवातीच्या 1-2 दिवसात मनातील राग, दुःख, भीती जे काही असेल ना ती बाहेर येऊ द्या. रडू वाटलं तर रडा, कारण मन हलकं होणं गरजेचं आहे. पण त्या नैराश्यात
स्वतःला अडकून ठेवू नका. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाशी खोटं बोलू नका. त्यांच्यापासून ही गोष्ट लपवू नका. अनेकदा आपल्याला वाटतं की घरातले टेन्शन घेतील, पण विश्वास ठेवा, तुमचं कुटुंब ही तुमची सगळ्यात मोठी ताकद आहे. त्यांना विश्वासात घ्या. जेव्हा तुम्ही त्यांच्याशी मन मोकळं बोलता तेव्हा निम्म ओझं इथेच हलकं होतं. भावनिक धक्क्यातून बाहेर आल्यानंतर आता वेळ असते ती प्रॅक्टिकल होण्याची. कारण खिसा आणि घर चालवणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी तुमच्या बँक खात्याचा आणि बचतीचा हिशोब करा. तुमच्याकडे जो काही इमर्जन्सी फंड असेल ना तो तपासा आणि पुढील 3 ते 6 महिने घर कसं चालू शकतं याचं एक बजेट तयार करा. आता मी तुम्हाला आहे ना 3 गोष्टी सांगणार आहे. नोकरी जाण्याच्या अगोदर तुम्ही या 3 गोष्टी जवळ ठेवल्या पाहिजे. त्याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे. त्याला मी सुवर्ण नियमांच्या त्या 3 गोष्टी असणार आहे असं म्हणू शकतो. त्यातली पहिली गोष्ट काय माहिती का, 6 महिन्यांचा इमर्जन्सी फंड तुमच्याजवळ असला पाहिजे. तुमच्या एका महिन्याचा खर्च जर 30,000 रुपये असेल ना तर तुमच्याकडे बँकेत कमीत कमी 1,80,000 रुपये फंड असला पाहिजे, ज्याला नोकरी जाण्यासारख्या संकटेशिवाय हात लावायचाच नाही असा तुमचा ठाम निर्णय असला पाहिजे. तो तुम्हाला इमर्जन्सी फंड म्हणून वापरता आला पाहिजे. दुसरी गोष्ट काय आहे की कर्जाचे प्रमाण कमी ठेवा. जर तुम्ही काही कर्ज घेतलं असेल त्याचं प्रमाण कमी ठेवा. ते किती असलं पाहिजे तर तुमच्या पगाराच्या 30% पेक्षा कमी रक्कम EMI मध्ये जाणार नाही याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मल्टिपल इन्कम सोर्सेस तुमच्याकडे असले पाहिजे. केवळ एका नोकरीवर अवलंबून न राहता साईड बिझनेस, शेअर्स, म्युच्युअल फंड किंवा भाड्याच्या माध्यमातून उत्पन्नाचा दुसरा मार्ग तुम्ही तयार करू शकता. तो झालाच पाहिजे असं तुमच्याकडे आग्रह असला पाहिजे. हो, आजच तुमच्या घरातल्या अनावश्यक खर्चांना कात्री लावली पाहिजे. हॉटेलिंग असेल, महागड्या वस्तूंची खरेदी असेल किंवा बिगर महत्वाचे सबस्क्रिप्शन तत्काळ थांबवा. जर तुमच्यावर गृहकर्ज किंवा इतर मोठे EMI असतील तर घाबरू नका. थेट बँकेशी संपर्क साधा, त्यांना परिस्थिती सांगा. अनेक बँका अशा वेळी काही महिन्यांची सवलत तुम्हाला देऊ शकते किंवा लोन रिस्ट्रक्चरिंगचा पायऱ्या देखील देतात. तसेच कंपनी सोडताना तुमचं फुल अँड फायनल सेटलमेंट, PF चे पैसे आणि अनुभवाचे प्रमाणपत्र वेळेत हातात पडेल याची कायदेशीर काळजी घ्या. हा तुमचा हक्क आहे. आता वेळ आहे पुन्हा युद्धात उतरण्याची. मित्रांनो, तुमचा रिझ्यूम बाहेर काढा. त्याला नवीन स्किल आणि अनुभवासह अपडेट करा. आजच्या जगात तुमच्या लिंक्डइन प्रोफाईल हे तुमचं सर्वात मोठं हत्यार आहे. तिथे तुमची प्रोफाईल पुन्हा अपडेट करा. ओपन टू वर्कचा बॅनर लावा. अशा पोर्टलवर तुमचा रिझ्यूम अपलोड करा आणि तो रोज सकाळी एकदा अपडेट करा, जेणेकरून रिक्रुटरच्या लिस्टमध्ये तुमचे नाव वर दिसेल. अजिबात लाज बाळगायची नाही. सोडून द्या. तुमच्या जुन्या सहकाऱ्यांना, मित्रांना आणि ओळखीच्या लोकांना मेसेज करा, फोन करा आणि सांगा मी नवीन संधीच्या शोधात आहे. लक्षात ठेवा, नोकरी मागणं हा गुन्हा नाही. आज तुम्ही संकटात आहात, उद्या तुम्ही कोणाला तरी मदत कराल. कॉर्पोरेट जगात 60% पेक्षा जास्त नोकऱ्या या ओळखीनेच मिळतात. नोकरी शोधण्याच्या या काळात स्वतःला रिकामं ठेवू नका. रोज किमान 2 ते 3 तास काहीतरी नवीन शिकण्यासाठी द्या. तुमच्या क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, कोर्सेस किंवा सर्टिफिकेट्स मिळवा. युट्यूबवर हजारो गोष्टी मोफत मिळतात. स्वतःला इतकं अपडेट करा की पुढच्या कंपनीला तुम्हाला नाकारणं अशक्य झालं पाहिजे. कधी कधी नवीन नोकरी मिळायला 2 ते 3 महिने लागू शकतात. अशा वेळी खचून न जाता बॅकअप प्लॅन तयार ठेवा. तोपर्यंत घर चालवण्यासाठी फ्रीलान्सिंग, कन्सल्टिंग किंवा पार्ट टाइम प्रोजेक्ट करायला सुरुवात करा. कोणतेही काम छोटे समजू नका.
अनेकांचा इतिहास असा आहे की नोकरी गेल्यानंतर मिळालेल्या वेळेत त्यांनी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू केला आणि आज ते हजारो लोकांना नोकरी देत आहे. कदाचित देवाने तुमच्यासाठी हाच मार्ग निवडला असेल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, सिंह जेव्हा 4 पावले मागे येतो ना, तेव्हा तो घाबरलेला अजिबात नसतो. ती त्याची पुढची मोठ्या शिकारीसाठीची झेप असते. आज तुमची 4 पावले मागे पडली कारण निसर्गाला तुम्हाला एक मोठी झेप घ्यायला लावायची आहे. ती नोकरी तुमची लायकी ठरू शकत नाही. तुमची हिंमत, तुमचे कष्ट आणि तुमचा स्वतःवरचा विश्वास हीच तुमची खरी ओळख आहे. उठ, कपडे झटक, डोळ्यातले पाणी पुस आणि पुन्हा उभा राहा. कारण वादळात जे मोडत नाहीत तेच पुढे जाऊन इतिहास घडवतात. लक्षात ठेवा, ही वेळ निघून जाईल. तुमची नवीन आणि सर्वोत्तम कामगिरी तुम्ही पुढे दाखवू शकता.